नमस्कार. निर्मल विसावा हिलिंग अँड मेडिटेशन सेंटरला 12 वर्ष पूर्ण होत आहे. ह्या निमित्ताने पुन्हा एकदा निर्मल विसावा सेलिब्रिटी कट्टा आपण सुरू करतोय. निर्मल विसावा सेलिब्रिटी कट्टा म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणाच्या मुलाखती घेतल्या जाणार, तर ज्यांनी निर्मल विसावाच्या माध्यमातून हिलिंग मेडिटेशनचा अनुभव घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये बदल आणला आहे. अर्थात तो सकारात्मक बदल आहे. त्यांनी स्वतःवरती काम केलं आहे, मनावरचा ताण कमी केला आहे. अशा ग्रेट व्यक्तिमत्वांना तुम्हाला भेटवायला आवडतं आणि त्याच्याकरता खास सुरू केलेला हा निर्मल विसावा सेलिब्रिटी कट्टा. आज जे आपल्याकडे आलेले आहे, प्रत्येक व्यक्तिमत्वच वेगळं असतं, पण आज जे काय आलेले आहेत ते आहेत डॉक्टर नीता नरगुंदकर. त्यांचं प्रोफेशन म्हणा किंवा जे काही वेगळ्या पद्धतीचं काम त्या करतायत त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पूर्ण त्यांचा प्रवास हिलिंगबरोबरचा, मेडिटेशनबद्दलचा सगळं आपण त्यांच्याशी छान गप्पा मारून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कधीकधी काय आपल्याला मिळून जाईल ना त्याच्यातनं ते आपल्याला सांगता येणार नाही. चला तर मग स्वागत करूया डॉक्टर नीता नरगुंदकर यांचं. नमस्कार. नमस्कार ऋषालीताई. आणि आपण आता स्वागत त्यांचं करणार आहोत जे स्वानंदी म्हणून निर्मल विसावाचं फूड व्हेंचर आहे, त्यांचे प्रॉडक्ट्स देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. येस. सो थँक्यू. हे खा, कशी चव वाटते मला नक्की कळवा. जरूर. तुमचा अभिप्राय मी वाट बघेन. नक्की नक्की नक्की. आपण सध्या इथे ठेवूया. पहिला प्रश्न अर्थातच म्हणजे आपली जेव्हा पहिली भेट झाली तेव्हाच मला असं वाटलं की तुमचं प्रोफेशन जे आहे ते खूप वेगळं आहे आणि मला असं खूप छान वाटलेलं, एक बाई या सगळ्या फील्डमध्ये काम करते. तर मला जरा माझ्याबरोबर म्हणजे प्रेक्षकांनाही कळेल की एक्झॅक्टली तुम्ही काय तुमचं प्रोफेशन आहे. मी डॉक्टर नीता नरगुंदकर. तुम्ही ऑलरेडी नाव सांगितलंच आहे. माझी क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, बायोस्फिअर क्लिनिकल रिसर्च या नावाने. म्हणजे आम्ही ॲक्च्युअल पेशंट ट्रायलमध्ये आहोत. आता कोविड वॅक्सिन. मुळात ना क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे काय ते आम्हाला सांगा. कारण माझ्यासारख्या बहुसंख्यानं मला तेव्हा कळलं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटला, तर त्यामुळे ते डिटेलमध्ये सांगा. ॲक्च्युली क्लिनिकल रिसर्च बद्दल थोडासा अवेअरनेस किंवा माहिती ही कोविड वॅक्सिन नंतर सामान्य जनतेपर्यंत पोहोचली असं मी म्हणेन. कारण तेव्हा वॅक्सिन येत होतं, मग त्याची सेफ्टी, इफिकसी आणि मग त्याचं एफडी अप्रुव्हल, हे सगळे ज्या आमच्या प्रोसेस किंवा प्रोसिजर्स असतात त्या सामान्य जनतेपर्यंत ॲटलिस्ट त्यांना ऐकायला मिळाल्या किंवा टी व्हीवर न्यूजमुळे बघायला मिळालं. मला क्लिनिकल रिसर्चमध्ये मास्टर्स मिळालं मणिपालला आणि तो मी पूर्ण 2 वर्षाच्या मुलीच्या जन्मानंतर मास्टर्स कोर्स केला. बापरे, मुलीच्या जन्मानंतर. हो. आणि 2012 साली मला कंपनी फॉर्म करायची संधी मिळाली असं मी म्हणेन. आणि बायोस्फिअर क्लिनिकल रिसर्च या कंपनीचं इनकॉर्पोरेशन झालं 2012 साली. यावर्षी आम्हाला 13 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आता मी थोडंसं अजून विचारते, कारण क्लिनिकल म्हणजे तुम्ही हे औषधांचं काही संशोधन वगैरे करता का? म्हणजे जी औषधं आम्ही घेतो आता, लोक जी घेतात, तर त्याचं संशोधन करून ती कशी आपल्या सगळ्यांकरता सुरक्षित आहेत किंवा काय आहे त्याचा रिसर्च करणं हे मेन तुमचं काम आहे का? औषधं मार्केटमध्ये यायच्या आधी त्याची खूप मोठी प्रोसेस असते. म्हणजे ती पहिले प्राण्यांवर केली जातात, मग नॉर्मल माणसावर केली जातात आणि मग ॲक्च्युअल पेशंटवर केली जातात. एक्झाम्पल, तुम्हाला काही डायबिटीसचं औषध नवीन जगात आणायचं आहे तर ही सगळी प्रोसेस होते आणि मग अनेक फेजेसमधून ते पास होतं आणि त्याची इफिकसी आणि सेफ्टी प्रूव्ह केली जाते. म्हणजे ते डायबिटीसवर पण काम करतंय, चांगल्या पद्धतीने काम करतंय आणि आत्ता जी स्टँडर्ड औषधं आहेत त्याच्यापेक्षा ते वेगळं कसं आहे. ओके. आणि तरी सुद्धा ते तुमच्या सगळ्या नॉर्मल रिक्वायरमेंट्स, नाही, सेफ्टी म्हणजे तुमच्या व्हायटल ऑर्गन्सला ते प्रोटेक्ट करते आणि ते सेफ ठेवते. म्हणजे तुम्ही नॉर्मल राहून सुद्धा साईड इफेक्ट न देता ते औषध तुमच्या आजारावर चांगलं काम करते. हे सगळी प्रोसेस जेव्हा पूर्ण होते आणि प्रत्येक वेळी FDA ला म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आपली कमिटी आहे त्याला हे सगळा डेटा हा सबमिट करून प्रेझेंट करावा लागतो. ते जेव्हा अप्रुव्हल देतात तेव्हा ते पुढे पुढे एक फेजमध्ये जातं. असं जवळजवळ 7-8 ते 10 वर्ष या प्रोसेसला जातात आणि त्याच्यानंतरच ते ड्रग मार्केट, ते औषध मार्केटमध्ये लॉन्च होतं आणि येतं. तर ही जी सगळी प्रोसेस आहे ह्याच्यामधली पेशंटवर जी
प्रोसेस आहे ती आम्ही करतो. अच्छा. मग तुमची अशी काही इन्स्टिट्यूट वगैरे पण आहे का, म्हणजे ज्याच्यामध्ये इतरांना तुम्ही हे काही देऊ शकाल किंवा काय? आता ट्रायल्सचं काम तर आम्ही करतोच, म्हणजे ट्रायलचं एक्झिक्युशन किंवा एखादं प्रोजेक्ट कंडक्ट करणं, एक्झिक्यूट करणं ते तर करतोच, पण त्याच्या पॅरलली पहिल्यापासूनच आम्ही क्लिनिकल रिसर्चमध्ये डिप्लोमाज पण प्रोव्हाइड करतो. म्हणजे ऑल हेल्थ केअर ग्रॅज्युएट्स जे आहेत आणि ज्यांना काही नवीन शिकायची इच्छा आहे तर त्यांचा आमचा 6 महिन्याचा कोर्स आहे, तो पण आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि त्यांना आमच्याकडे इंटर्नशिप पण देतो, कॉन्फिडेन्शियलिटी ॲग्रीमेंट साईन करून त्यांना इंटर्नशिप पण देतो. आणि त्याच्यानंतर जर ते चांगले केपेबल असतील आणि नसतील तर त्यांना बनवणं आमचं काम आहे आणि आमच्याकडे ॲब्सॉर्ब पण करतो कामाला आणि इंडस्ट्रीत त्यांना एंट्री पण देतो. म्हणजे ते पण एक काम स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत अनेक वर्ष. व्हास्ट काम आहे बिझनेसचं तुमच्या स्वरूप, म्हणजे बापरे. पण मग ह्या सगळ्यामुळे प्रचंड स्ट्रेस येत असेल. स्ट्रेस तर पावलागणिक आहे असं म्हणा तुम्ही. एक तर पहिलं म्हणजे हे फील्डच माहिती नाही आहे कोणाला, त्यामुळे येणारा पण खूप वेगळ्या माइंडसेटने आणि मेंटॅलिटीने येतो. म्हणजे एम्प्लॉई असू देत, नाही तर स्टुडंट असू देत, नाही तर कंपनीत सुद्धा असू देत, किंवा ज्या कंपनीज आम्हाला काम देतात त्यांच्याकडे पण कदाचित ह्या सगळ्या प्रोसेसची माहिती नसते बरेच वेळा. ते आमच्याकडून समजून पण घेतात बरेच वेळा. तर ह्या कामाला स्ट्रेस तर आहेच. पहिली गोष्ट मी जसं म्हणलं तसं फील्ड अननोन आहे. दुसरी गोष्ट महिला उद्योजका म्हणून मला पावलागणिक चॅलेंजेस आहेत. पहिल्या दिवसापासून आहेतच आणि अजूनही आहेतच. आणि या फील्डमध्ये मुळात महिला उद्योजिका आहेत का? फार कमी, म्हणजे अगदी तुम्हाला शोधूनच काढाव्या लागतील, बोटावर मोजण्या इतक्या आहेत. म्हणजे ह्याच्यात महिला एम्प्लॉईज खूप आहेत, पण ओनर म्हणतो कंपनीच्या ओनर आणि उद्योजिका फार कमी आहेत. म्हणजे मला सुद्धा शोधावं लागेल असं म्हणायला लागेल. पण स्वामी कृपेने मला त्यांनी हा चान्स दिला आणि तो मी घेतला आणि खूप कष्ट करतो आम्ही आणि ते करून घेतात. मला वाटतं पेशन्स पण तुमच्या ह्याला खूप लागतो ना तुमच्या फील्डमध्ये, कारण ही खूप लॉंग प्रोसेस आहे. असं होत नाही की तुम्ही पी हळद आणि महागोरी असं हे नसतं. औषध हे सगळं कसं असतं, औषधाचं आमचं एक प्रोजेक्ट 1-1 वर्ष 1.5 वर्ष चालतो. इथे आपली जी इथे यावंसं का वाटलं निर्मल विसावामध्ये? हा खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. पहिली गोष्ट, महिला उद्योजका म्हणून मला स्वतःला खूपच सारखं दिवसागणिक प्रूव्ह करावं लागतं. आमच्या फील्डमध्येच आम्ही म्हणतो ना, हे सेल्फ परफॉर्मर लागतो कायम. तर त्याच्याकरता स्वतःला सतत सिद्ध करावं लागतं आणि त्याच्याकरता स्वतःला एनर्जी पण खूप लागते. बरोबर. आणि त्याचबरोबर मानसिक शांतता पण लागते. कारण मन शांत नसेल तर तुम्ही काहीच डिसिजन घेऊ शकत नाही आणि कामही करू शकत नाही. बरं, आपल्याला हवं तसं प्रत्येक वेळी होत नाही. त्यांच्याकडून तुमच्याकडे सतत म्हणजे जनरेट होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या सगळ्या मानसिक आणि शारीरिक. आता हे प्रारब्ध म्हणा, पण मी कॅन्सर सर्व्हायवल आहे. मला ब्रेस्ट कॅन्सर 2017 साली होऊन गेला आणि त्याच्यानंतर किमो घेतल्यावर मी काम थांबवलं नाही. सगळ्यांना मी माहिती आहे, आमच्या ऑफिसमध्येही माहिती आहे की मी कॅन्सरमध्ये सुद्धा म्हणजे ऑपरेटेड असताना सुद्धा काम केलंय आणि किमो नंतर पण काम केलंय. पण त्याच्यानंतर मला डायबिटीस पण आला, शुगर आली आणि हे स्ट्रेस हा म्हणतो ना तो बॅकग्राऊंडला असणारच आहे, कारण आमचं कामच ते. मधल्या काळात 1 वर्षापूर्वी मी तुम्हाला कनेक्ट झाले. स्वामींचं आणि शंकर महाराजांचं तर मी करतेच, म्हणजे पूजा अर्चा पोथ्या आपण करतच राहतो. पण मला कुठेतरी असं त्यांच्याकडून आदेश येत होता की मेडिटेशन जास्त शिकलं पाहिजे, तुझा ऑरा जास्त प्रगल्भ केला पाहिजे. निगेटिव्हिटी ही प्रत्येकाला माहिती आहे, मार्केटमध्ये येत असते. मला काही कॉम्पिटिटर्स नाही आहेत का? मला खूप आहेत. आणि कॉम्पिटिटर्सना हे पण आहे की ही महिला असून ही कंपनी एवढी सक्सेसफुली कशी रन करते, एवढं मोठं ऑफिस कसं घेते, किंवा एवढा सक्सेस रेट क्लायंटला कसा देते. तर असे पण क्लायंट आहेत माझ्याकडे की जे मी केलेल्या कोटपेक्षा निम्म्या कोटमध्ये घ्यायचा प्रयत्न करतात. आता हे सगळं बघताना मला कुठेतरी अशी ओढ लागली की मला मेडिटेशन जास्त केलं पाहिजे, मला स्वतःला जास्त एनर्जी लेवल माझी वाढवली पाहिजे, माझा ऑरा जास्त क्लीन केला पाहिजे.
आणि त्याच्यात मला शुगरमुळे शोल्डर इंजुरी पण झाली होती. शोल्डर इंजुरी झाल्यामुळे मी झोपू शकत नव्हते. झोप न झाल्यामुळे थोडासा कामावर परिणाम व्हायचा लागला होता. आणि या सगळ्यामध्ये मला एक कळलं की मेडिटेशनच मला बाहेर काढू शकेल. आणि मग असं होता होता मी काही पॉडकास्ट बघायला लागले. नाही तर खरं सांगू का, मला गुगलवर पण बसायला वेळ नसतो, मला पॉडकास्ट बघायला पण वेळ नसतो. पण माहिती नाही, ऍक्सिडेंटल म्हणा, स्वामींच्या कृपेने म्हणा, मी तुमचा सोहमचा, कॉस्मो स्टारचा, त्यांचे स्वामींचे असतात पॉडकास्ट, म्हणून मी कधीतरी प्रवास करते तेव्हा बघते. आणि मी बघितला आणि मला सगळं ते खूप असं कनेक्ट झालं की तुम्ही अक्कलकोटला चाललेले असताना तुम्हाला बीजमंत्र दिला त्यांनी, इहारा आणि अहिराचा, आणि तुम्ही मेडिटेशन देता. आणि मी विचार केला आपण एक फोन करून बघू, कारण मला माहिती आहे खूप फोन आले असतील मला पॉडकास्ट झाल्यावर. आता स्वामींना मी हाक मारली, म्हटलं मला शिकायचंय सगळं हे, मला मेडिटेशन करायचंय. मला ह्या सगळ्या माझ्या कॉम्पिटिटर्सची निगेटिव्हिटी जर मला फेस करून मला पुढे जायचं असेल तर मला स्वतःला उभं राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे बिझनेसच्या रिक्वायरमेंट करता जो काय मेंटल स्ट्रेस हवा होतो तो तुम्हाला असं वाटलं की इथून ते स्लो डाऊन जे झालं होतं माझं, तेव्हा मी असा विचार केला होता, मग आता आपण मर्जिंगला जाऊया का, आता आपण ॲक्विजिशनला जाऊया का, आपल्याला एक सेकंड हात घ्यायचा का, असे सगळे मनात खूप खळबळ चालली होती. आणि काम तर होतं आणि काम करायचंच होतं. त्याच्यात मी हा पॉडकास्ट पाहिला आणि मी ठरवलं की फोन करून बघूया. आणि मी एका रविवारी, तुम्हाला आठवत असेल, मी फोन केला आणि तुम्ही तो चक्क उचललात. आणि फोन उचलल्यावर मी म्हटलं, मला खूप आनंद झाला. म्हटलं वृषाली ताई बोलताय का, आणि तुम्ही असं मी तुमचा पॉडकास्ट पाहिला आणि मला इच्छा आहे तुमच्याकडून शिकायची, मेडिटेशन शिकायची, चक्रांवर सगळं काम करून घ्यायची स्वतः करता आणि बिझनेस करता. कारण मी नीट असेल तर बिझनेस नीट आहे. आणि तुम्ही म्हणलात की बघा तुमचा फोन मी घेतलेला आहे आणि स्वामींकडून मला आज्ञा आलेली आहे, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटायला आले. आणि मग तुम्ही टॅरो रिडिंग, आपण टॅरो रिडिंग केलं, जशी आपली प्रोसिजर आहे तसं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं त्या टॅरो रिडिंगमधनं की सगळ्यात पहिलं फोकस केलं पाहिजे की तुम्हाला झोप लागायला पाहिजे. कारण ती जी तुम्ही हरवली होती गेले जवळजवळ मला वाटतं मला भेटायच्या 1 वर्षभर, तुम्हाला रात्री शांत झोप नव्हती त्या शोल्डर इंजुरीमुळे किंवा बाकी सगळ्या स्ट्रेसमुळे, आणि कुठेतरी तुम्हाला अपेक्षित टप्पा गाठता येत नव्हता बिझनेसमध्ये, ह्या सगळ्याचं जे काही प्रेशर होतं त्याच्यामुळे. त्यामुळे आपण पहिलं असं फोकस केलं की तुम्ही ते मेडिटेशन ऐका. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की असं आपण प्रोग्राम करूया, आणि हे मेडिटेशन तुम्हाला दिलं. तर तुम्ही म्हणालात, अर्थातच तुमचं शेड्यूल खूप व्यस्त असल्यामुळे, तर मी त्यांना म्हटलं, तुम्हाला असं सांगितलं होतं मला आठवत आहे की हे रात्री झोपताना तुम्ही ऐका. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे आता तुम्ही पुढचं सांगा. आता पहिली गोष्ट हे मला सांगावं असं वाटेल की आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो त्यानंतर, म्हणजे मी स्वावलंबी आहेच आहे, मी काम करतेच आहे अनेक वर्ष, पण तुम्ही मला पहिले डिसिजन दिलात की स्वामींची आज्ञा आहे की कंपनी तूच रन करायचीस, तुला ॲक्विजिशनला जायचं नाही, तुला मर्जिंगला जायचं नाही, तुला खूप काम करायचं आहे आणि स्वामी तुला खूप काम देणार आहेत आणि मेडिटेशन मी देणार आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. बायोस्फिअर क्लिनिकल रिसर्च ह्याच कंपनीने, तुझ्याच कंपनीने आपण पुढे जायचं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला अनेक वेळा थँक्स म्हणते, मनापासून अनेक वेळा थँक्स म्हणते की त्यांनी मला परत एकदा डिसिजन घ्यायला मदत झाली खूप, की मी ते सगळं मनातून डिलीट करून टाकलं की नाही, माझ्याकडे आत्ता काम आहे आणि काही क्लायंट्स माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे बघून त्यांनी कॅन्सरमध्ये पण काम दिलं आणि आत्ता पण काम देत आहे, तर आपल्यालाच काम करायचं आहे आणि आपण करायचंच आहे काम पुढे. दुसरं, मला तुम्ही चक्रा मूलाधार चक्रापासून शेवटच्या चक्रापर्यंत तुम्ही मला 11 दिवसांची मेडिटेशन शिकवली, द्यायला सुरुवात केली, ज्याच्यामुळे मला शोल्डर पेन असून सुद्धा शांत झोप लागायला लागली आणि दिवसाची माझी काम करायची कपॅसिटी खूप वाढली, ऊर्जा वाढली आणि अजून एक कॉन्फिडन्स लेवल तयार झाली की नाही, आपली कंपनी आहे, आपलं बेबी होतच आहेच आणि तेच मोठं करायचं आहे. अशा पद्धतीने त्याचं इम्पॅक्ट बिझनेसवर होतोच सगळ्याचा. त्याच्यामुळे मला शांत झोप लागायला लागली. ते मेडिटेशननी मला चक्र सगळी समजली. म्हणजे आत्तापर्यंत मला कोणीतरी, मी शोधत होते की मला हे सगळं मेडिटेशन शिकवेल कोणीतरी, तर त्या तुमच्या रूपाने मला स्वामींनी ते दिलं. आणि नाही, मेडिटेशन शिकवेल हा शब्द त्यांनी वापरला, त्याच्यावरून मला बोलायचं आहे की मुळामध्ये जी आपली मेडिटेशन्स आहेत ना, ती ना फक्त ऐकायची. म्हणजे आपण एखादी त्या मेडिटेशनमधनं निघणारी ऊर्जा फक्त आपण ऐकून स्वीकारतो, त्याच्यामध्ये आपला रोल फक्त ऐकणे हा असतो. त्यामुळे
त्याच्यामध्ये जे काही संभाषण स्वतःच्या मनाशी तुम्हाला करायला लावलं जातं, एखाद्या चक्राच्या ऊर्जेशी बोलायला लावलं जातं, त्याचा हे त्यांनी मी शिकले, मी हे केलं, असा घेतलेला आहे. सो मेडिटेशन ऐकणे ही कन्सेप्ट आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर तुम्हाला हिरा बीजमंत्रांचा जो काही स्वयंसूचना दिल्या होत्या त्या पण तुम्ही रेग्युलरली म्हटलात रोज. म्हणजे मला तेच म्हणायचं की कुठलाही हा जो तुम्हाला परिणाम मिळतो त्याच्याकरता तुम्हाला सुद्धा सातत्याने स्वतःवरती काम करायला लागतं. प्रश्नच नाही. आता मला पुढचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मग आपला प्रवास सुरू झाला अर्थातच. 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं ह्याला. मग आता कसं आहे की तुमचं म्हणजे म्हणतात तसं स्ट्रेस तेच आहेत, बरोबर आहे, किंवा परिस्थिती तीच आहे. पण आता तुम्ही स्वतःमध्ये काय बदल तुम्हाला जाणवतो ह्या सगळ्या हिलिंगमधनं, मेडिटेशनमधनं किंवा डिस्टन्स हिलिंग मी तुम्हाला देते, ह्या सगळ्या जे तिन्ही पातळीवर आपण काम करतो त्याचा काय फरक तुम्हाला जाणवतो? त्याचा फरक हाच आहे की मला खूप ऊर्जा मिळाली परत एकदा उभं राहायची. म्हणजे मी करतेच आहे काम, म्हणजे कॅन्सर नंतर पण मी स्वतः काम करतेच आहे. पण आता ही माझीच कंपनी मला पुढे न्यायची आहे आणि तुम्ही मला जे सतत सांगता आपल्याला ग्लोबल लेवलला खूप काम करायचं आहे. तर ह्या वर्षभरात मला ग्लोबल क्लायंट मिळाले, मला खूप मोठे प्रोजेक्ट्स मिळाले. हे बिझनेस हिलिंगचा पण इम्पॅक्ट आहे. बिझनेस हिलिंग विषयी आपण बोलूया. आणि त्याच्यामुळे कसं झालं की माझी पूर्ण सकारात्मक आपली एक ऊर्जा तयार होते, ती तयार झाली. कारण तुम्ही सगळ्या चक्रांवर मला हिलिंग दिलं आणि ऑरावर पण देत आहे, बरोबर, की ज्याच्यामुळे आता मला किती कॉम्पिटिटर येऊ देत, मी लक्षच देत नाही. ते येणारच आहेत. अजूनही येणार आहेत. मला असं वाटतं अजूनही येणार आहेत. अजून जर मी सक्सेस रेट देत गेले तर अजून 5 ते 10 तयार होऊ शकतात. पण मी आता मनातून त्याची काळजी करत नाही, त्याची चिंता करत नाही. ते मी मनातून डिलीट केलंय की ते आले तर मी जास्त सक्सेसफुल होईल कदाचित त्यांच्यामुळे. कारण माझं काम जास्त स्वामी माझ्याकडून करून घेतील, असा एक माझा अप्रोच किंवा दृष्टिकोन बदललेला आहे. नाही तर पूर्वी कसं होतं, अरे आता XYZ आहे, आता आपण काय करायचं, किंवा आता बघा आता त्याच्यामुळे असं होऊ शकतं. आता मी त्याचा विचारच करत नाही. आता मला माहिती आहे की माझी दिशा मिळालेलीच आहे आणि कोणीही काही त्याचा इम्पॅक्टच होणार नाही आहे माझ्यावर. हा जो एक पॉझिटिव्ह बदल तुम्ही तुमच्या ह्यानी दिलेला आहे, बीजमंत्रांनी म्हणा किंवा सेल्फ रिस्पेक्ट. आता मी हे म्हणेन की सेल्फ रिस्पेक्ट, की स्वतः काय होतं, बरेच वर्ष महिला उद्योजिका किंवा आपण स्वतःला स्वतःच्या तराजूत सारखं ठेवत असतो. हा सगळ्या मी म्हणेन बायकांचा कॉर्पोरेटमध्ये असू देत, कशातही असू देत, सततच स्वतःला परफॉर्मन्सच्या तराजूत ठेवायचंच. आणि आपण चांगलं आलंच पाहिजे, बेस्ट आलंच पाहिजे. नाही, घरामध्ये पण असतं, पर्सनल लेवलला सुद्धा, पर्सनल लेवलला घरामधल्या सुद्धा जबाबदाऱ्या त्याचं पण असतं. त्या कुठल्याही आपल्याला काय, तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करा, म्हणजे उद्योजिका असा, तरीसुद्धा आपल्याला ते बघायला लागतं. आणि म्हणजे बाय नेचर आपला तो स्वभाव असल्यामुळे आपण ते जबाबदाऱ्या घेतो आणि बघतो आणि आपल्याकडे दुर्लक्ष करतो. स्वतःकडे दुर्लक्ष. बिझनेस हे कसं आहे आमचं की सतत टिप ऑफ आवर टोज आम्ही असतो. म्हणजे माझे इंटरनॅशनल क्लायंट मला वेगवेगळ्या वेळेला फोन कॉल्स आणि मेल करतात. म्हणजे दिवसभर इंडियन क्लायंट, रात्री 8-9 नंतर इंटरनॅशनल क्लायंट, पहाटे पण परत इंटरनॅशनल क्लायंट, असं आमचं चक्र चालू असतं. पण त्याच्याबद्दल आता मला काही हे वाटत नाही की अरे कसं होणार, किंवा मी म्हटलं तसं तराजूत स्वतःकरता पण थोडा वेळ दिला पाहिजे. स्वतःची एनर्जी, म्हणजे तुम्ही म्हणता तसं हाफ एन आवरचं तुमचं मेडिटेशन किंवा तुम्ही म्हणता हे चॅन्ट रोज केलंच पाहिजे, तर ते करायचं. एक तुम्हाला आपण मेडिटेशन ऐकण्यामध्ये तुम्ही तर म्हणता नेहमी की मला झोप लागते, आणि मोस्टली सगळ्यांना झोप लागते, कारण सगळी ती नकारात्मकता जी निघत असते आतून त्याची ती रिॲक्शन आहे बॉडीची, ते रिलॅक्स होतो माणूस आणि झोप लागते. पण जाणीवपूर्वक तुम्हाला चॅन्टिंगला सुद्धा हार्डली 20-1 मिनिटं लागतात, 15 मिनिटं. सो एकूण ओव्हरऑल जो काही तुम्हाला वेळ द्यायला लागतो तो तुम्हाला एक 20-30 मिनिटं 40 मिनिटं मॅक्स टू मॅक्स द्यायला लागतो. तर त्यामुळे त्याच्यामध्ये जर आपल्यामध्ये एवढा सकारात्मक बदल होत असेल तर काय हे आहे. आणि हे आहे की तुम्हाला तुमच्याकडून जी आलेली चॅन्टिंग आहे ती इतकी परफेक्ट को रिलेट होतात आमच्या प्रोफेशनशी, किंवा ते मी तुम्हाला फार काही सांगितलं पण नसेल कदाचित, पण तुमच्याकडूनच जे तुम्ही जसं म्हणता की तुम्ही आपोआप तुमच्याकडून येतं, म्हणजे प्रत्येक चक्राचं सुद्धा तुम्ही जे मला सांगता ऐकायला देता ते पण माझ्या बिझनेसशी वगैरे को रिलेट होतं परफेक्ट एकदम, की मी हे केलं पाहिजे, ह्या चक्रावर असताना मी ते केलं पाहिजे, असं मी स्वतःचीच बोलते, जाणीव होते मला. आणि चॅन्टिंगमध्ये सुद्धा तुम्ही जे सगळं लिहून देता ते पण परफेक्ट ते त्याला कनेक्ट झालेलंच असतं.
कारण ते कनेक्ट करूनच ते तयार होतं, रॅदर मी करतच नाही ते. गोंदवलेकर महाराज स्वामी करून घेतात माझ्याकडनं, अशी माझी विश्वास आहे आणि तो माझा अनुभव आहे. म्हणजे मी उगाच म्हणत नाही, तर ते होतं. कारण अनेक वेळेला अशा भावना येतात की ज्या व्यक्तीकरता करतो त्याला ती कल्पना नसते, पण ती येतात. आणि मग नंतर आता आपण पुढे वळलो. आपला जो संयुक्त उपक्रम आहे निर्मल विसावाचा, ज्याच्यामध्ये असं आहे की बिझनेसेस करता हिलिंग दिली जातात. म्हणजे मग तुमची कुठलाही बिझनेस असो त्याच्याकरता. तर मग मी नंतर जेव्हा या थोड्या मनाने स्थिरावल्या, त्याच्यानंतर मी त्यांना हा असा उपक्रम आहे आणि त्या माध्यमातून आपण तुमच्या बिझनेसच्या दृष्टिकोनातून पण हिलिंग करू शकतो असं सांगितलं. आणि अर्थातच आधीचा त्यांचा अनुभव हे असल्यामुळे त्यांनी तो स्वीकारला आणि आता आम्ही त्यांचं स्वतःचं हिलिंग आणि बिझनेस हिलिंग असे दोन्ही प्रोग्रॅम्स आपले चालू आहेत, राईट. सो त्यांना आधीचा अनुभव होताच त्यांच्या पर्सनल हिलिंगचा, या डिस्टन्स हिलिंग आणि मेडिटेशनच्या प्रोग्रॅमचा. त्यामुळे जेव्हा मी त्यांना असं म्हटलं की आपण बिझनेस करता हिलिंग करूया का, फोकस करून करूया, तर त्या लगेच तयार झाल्या आणि आम्ही तोही प्रोग्रॅम आता गेले मला वाटतं 1-3-4 महिने तरी करतो आहे आपण. तर त्याविषयी किंवा त्या हिलिंग मेडिटेशन प्रोग्रामचा त्यांना काय अनुभव आला आहे हे पण मी त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया. नक्कीच. कारण आपण हे त्याच वेळी डिसाईड केलं की आपण बिझनेस हिलिंगला पण जाऊया, की ज्याच्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट्स पुढे जास्त चांगले मिळतील आणि आमच्याकडून डिलिव्हरी पण जास्त चांगली होईल. आणि एक मला अनुभव सांगावा असा वाटतो तुमचाच, की आम्ही अचानकच आमची जागा बदलायचं ठरवलं, तुम्हाला आठवत असेल तर. आणि काही जागा मी शॉर्टलिस्ट केल्या आणि मी तुम्हाला फोन केला की वृषालीताई असं असं मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि आम्ही नवीन जागेत शिफ्ट व्हायचा विचार करतोय आणि काही जागा आम्ही शॉर्टलिस्ट केल्यात. आणि तुमच्याकडूनही मला हे सांगितलं गेलं, बघा की मी तुम्हाला हेच सांगायला फोन करणार होते की मला असं दिसतंय की जागेत बदल आहे, जागेत प्रॉब्लेम झाला आहे आणि जागेत बदल आहे. आता हा पण एक कोइन्सिडन्सच आहे की त्या जागेचा आम्हाला सोडायची वेळ आली आणि स्वामी कृपेनी मग मला 2250 स्क्वेअर फीट आम्ही नवीन ऑफिस घेतलं. आणि मग मी तुम्हाला काही ऑफिसेस सांगितली, मग तुम्ही पण मला म्हणलात की हेच ऑफिस फायनल करूया आपण. आणि हा मोठा बिझनेस हिलिंग नंतर बदल आहे की आपल्याला एक खूप छान IT बिल्डिंग, IT पार्कमध्ये एक छान मोठं ऑफिस, मला मी म्हणेन ड्रीम ऑफिस आहे आता माझं झालेलं. आणि ते करून घेणारे पण स्वामीच आहेत. ते कसं सगळं अरेंज झालं ते मलाही माहिती नाही, पण ते आय कुड अरेंज. म्हणजे सगळं फिनान्शियली पण परत असतं ना, सगळं इन्व्हेस्टमेंट असते. आणि यावेळी आम्ही असं केलंय की आम्ही डिपार्टमेंट वाईज ते ऑफिस वेगळं केलेलं आहे. म्हणजे कॉन्फिडेन्शियालिटी काही डोमेन वाईज आम्हाला ठेवायला लागते, ती पण आम्ही केबिन्स वेगळ्या केल्या आहेत. आणि आता खरंच ड्रीम ऑफिस झालेलं आहे आमचं. आणि ही पहिली स्टेप, आपला पहिला माइलस्टोन आय वुड से, की आपण बिझनेस हिलिंग सुरू केल्यानंतर की आम्हाला मनासारखं ऑफिस मिळालेलं आहे. आणि नक्कीच बरेच प्रोजेक्ट्सचं बजेट पण झालेलं आहे, ग्लोबल प्रोजेक्टचं बजेट चालू आहे आता. आणि मी म्हणेन ही एक मोठी भरारीच झालेली आहे माझ्या 13 वर्षाच्या करिअरमधली कंपनीची. गुड. खूपच छान. म्हणजे मला ॲज अ स्त्री म्हणून सुद्धा तुमचा खूप अभिमान वाटतो. कारण या वेगळ्या क्षेत्रामध्ये एवढं तुम्ही म्हणजे स्वतःला प्रूव्ह करणं, त्याचा ताण हँडल करणं, आणि हे वेगळं क्षेत्र काहीतरी की ज्याचा मला असं वाटतं आत्ता नाही पण काही वर्षांनी पुढच्या पिढीला नक्कीच उपयोग होणार आहे. बरोबर आहे? नक्कीच. तर हे सगळं तुम्ही काय म्हणतात एका व्हॅल्यूज ठेवून तुम्ही करू शकताय, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं ह्या सगळ्यामध्ये. की कुठलंही कॉम्प्रोमाइज करून किंवा काही, कारण शेवटी आपण कसं स्वामींना मानणारे असतो, कुठल्या तरी एका स्पिरिच्युअल गुरूंना आपण मानतो, तर त्यामुळे नॅचरली कुठली चुकीची गोष्ट आपल्याकडनं होऊ नये ह्याचं भान ठेवत एवढा मोठा बिझनेस पसारा सांभाळणं आणि त्याच्यातही जास्तीत जास्त परफेक्शन देण्याचा प्रयत्न करणं. अर्थातच कुठलीही गोष्ट अशी परफेक्ट होतच नाही, कोणीच नाही. म्हणजे हा माणसं आहोत आपण, त्याच्यात कुठेतरी चुका असणं, पण ते ताण अतिशय इझिली तुम्ही हँडल करायला लागलेला आहात आणि एकीकडे तुमच्या बिझनेसची ग्रोथसुद्धा व्हायला लागलेली. सो हा प्रवासामध्ये कुठेतरी निर्मल विसावा हिलिंग अँड मेडिटेशन सेंटरचा वाटा आहे, ह्याचं मला खूप छान वाटतं. कारण मुळातच हे सगळं जे काही स्वामींनी, गोंदवलेकर महाराजांनी मला दिलं आहे ते अर्थातच माझ्याकडे ठेवून त्याचं हे करण्याकरता दिलेलंच नाही आहे.
ते इतरांना द्यायला, त्यांचा फायदा होण्याकरता, त्यांची प्रगती होण्याकरता दिलेलं आहे. आणि थोडक्यात मी म्हणेन की प्रॉस्परिटी माइंडसेट आपल्याला तुम्हाला या सगळ्यातनं मिळालेलं आहे. हे ऐकून मला खूप छान वाटलं. बोलण्यासारखं भरपूर आहेत, कारण आपल्या दोघींचे अनुभव पण भरपूर आहेत, बरोबर. त्यामुळे त्याच्यावर आपण बोलायला गेलो तर खूप काही सांगण्याजोगं आहे. पण बेसिकली जे पोचवायचं होतं लोकांपर्यंत ते पोचवलेलं आहे आपण. आणि मला खरोखर तुमची मुलाखत घ्यायचीच होती, कारण हे फील्डच मला असं खूप वेगळं आहे. आणि तुम्ही म्हणता तसं कोविडनंतर ह्याच्याविषयी आम्हाला असं कळलं की असं काहीतरी असतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इतके वर्ष काम करताय. किती वर्ष तुम्ही हे करताय? आता 20 वर्ष झाली या 20 फील्डमध्ये. म्हणजे मेडिकलला तर मला आता 31 वर्ष झाली मेडिकल होऊन. येस, पण ह्याच्यात 20 वर्ष 2007 पासून. सो हा काही सोपा जर्नी नाही आणि किंवा छोटा नाहीये. तुम्ही जसं म्हणलात तसं आम्ही ट्रायल केलेली जी औषधं मार्केटमध्ये येतात, इंजेक्शन्स येतात, आणि त्याचा जेव्हा बेनिफिट आम्हाला पेशंटवर दिसतो तेव्हा आम्हाला खूप 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 आनंद होतो. म्हणजे आम्ही प्राऊडली म्हणतो की हे प्रोजेक्ट आम्ही केले आणि आमच्या डेटावर हे लॉन्च झालंय आणि ह्याचा कसा पेशंटना फायदा होतोय. आम्हाला खूप आपण कुठेतरी सोसायटीला, समाजाला काहीतरी योगदान देऊ शकतोय स्वामीच्या कृपेने. ह्याच्याबद्दल स्वतःचा आणि सगळ्यांचा अभिमान वाटतो मला. त्याच्याकडे आनंद, अभिमान वाटण्याजोगीच गोष्ट आहे. तुम्ही बोललेलेच आहात सगळं इन डिटेल, पण हा तुमचा अनुभव निर्मल विसावाशी जोडल्या गेल्यानंतर तुम्हाला आलेला अनुभव, तुमच्या मानसिकतेत झालेला बदल, यावरून म्हणजे तुमच्या अनुभवानं लोकांना तुम्हाला काही सांगायला आवडेल का याविषयी? निर्मल विसावाचा माझा आत्ताच्या मानसिक स्थैर्य, यश याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि मी परत एकदा वृषालीताईंना थँक्स म्हणते. स्वामींच्या आज्ञेनेच आम्ही कनेक्ट झालो एकमेकांशी. आणि अनेक निगेटिव्हिटीमधून कसं स्वतःला भक्कमपणे उभं करायचं, आणि महिला उद्योजिका म्हणून जरी मला कितीही चॅलेंजेस आले तर त्यांना कशा पॉझिटिव्हली हँडल करायचं, ह्या सगळ्याचं बळ मला वृषालीताई गेले वर्षभर देत आहेत आणि देत राहणार आहेत. आणि बिझनेसमध्ये पण हिलिंग त्या देत राहणार आहेत. आणि मला माहिती आहे की मला अनेक देशांमध्ये, US मध्ये ब्रांच उघडायची आहे, किंवा नाही उघडली तरी तिकडचे बरेच क्लायंट जे नवीन औषधांवर काम करत आहेत त्याचे प्रोजेक्ट्स मला मिळवायचे आहेत. आणि त्याच्यात आम्हाला खूप चांगलं काम करायचं आहे. आणि त्याच्याबरोबर वृषालीताई आणि निर्मल विसावा माझ्याबरोबर आहेत याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आम्ही चांगल्या पद्धतीने परत एकदा काम करतोय आणि करणार आहे. आणि तुम्ही माझ्याबरोबर त्या पूर्ण जर्नीमध्ये असाल याची मला खात्री आहे. धन्यवाद. खूप मस्त झाली मुलाखत आजची. आपण ही मुलाखत इथे थांबवतोय, पण खरोखर तुम्ही हे मनापासून ही मुलाखत पूर्ण ऐका, कारण अशा हल्ली बऱ्याच उद्योजिका आहेत, महिला उद्योजिका. त्यांचं काम मोठं आहे, त्यांची कंपनी मोठी आहे किंवा त्यांचा व्याप मोठा आहे. पण एक लक्षात घ्या, महिला उद्योजकांनो, आपल्याला जरी छोटा व्यवसाय असेल, काही असेल, तरी काही आपल्या भावना असतात, काही आपले मागचे पासचे अनुभव असतात की जे आपल्याला कुठेतरी पुढे जाण्यापासून थांबवत असतात. तर ह्या सगळ्याविषयी क्लॅरिटी घ्या. स्वतःकरता तयार केलेला जो काही स्वयंसूचना मंत्र म्हणतो आपण त्याला, त्या तुम्ही घ्या आणि स्वतःची प्रगती करा. कारण कसं आहे, जेवढं तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी, जेवढा तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास आणि जे आत्मिक बळ तुम्हाला कायम असेल तुमच्याकडे, तेवढी तुमची प्रगती ही जास्तीत जास्त होत जाणार आहे. त्यामुळे सगळ्या महिला उद्योजकांनी नक्की हे ऐका, पूर्ण मुलाखत ऐका. आणि आत्ता इथेच थांबते. धन्यवाद.